नमस्कार, आपलं माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हिडिओ यासाठी बनवत आहोत, की काही लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत, की फ्युअल लेटर आलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे ज्या काही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी असतील किंवा कास्टमधून ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्या त्या विनरला बऱ्यापैकी जे काही आहे फ्युअल लेटर आलेलं नाहीये. तर जर आपण बघितलं, जर तुम्ही ऑलरेडी तुमचं जे काही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीचं डॉक्युमेंट तुम्ही जर अपलोड केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कास्टमधून ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही व्हॅलिडिटी अलाउड विथ कंडिशन किंवा अपलोड करून ठेवलेलं असेल, तरी तुमचं अलाउड विथ कंडिशन असेल, तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचं जे काही सर्टिफिकेशन आहे ते व्हेरीफाय होणार आहे आणि तुम्हाला फ्युअल लेटर येऊन जाणार आहे. किंवा इतरही जे काही स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीमधून ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, फ्रीडम फायटर असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, आर्टिस्ट असेल, जे काही स्पेशल कॅटेगरीमधले ॲप्लिकंट आहेत ते विनर आहेत, त्यांनी जर डॉक्युमेंट त्यांचं जे रिक्वायर्ड आहे ते अपलोड केलं असेल, तर त्यांना फ्युअल लेटर येऊन जाणार आहे. आणि फ्युअल लेटर आल्यानंतर तुम्हाला सफिशियंट जो काही टाईम आहे तुमच्या प्रोसेससाठी मिळणार आहे. त्यामुळे गडबड करण्याचं काही कारण नाही, कारण बऱ्याचशा लोकांना फ्युअल आलेलं आहे लेटर, त्यामुळे बाकीच्यांनाही असं वाटतं की का नाही आलेलं. पण काळजी करण्यासारखं कारण नाही. जर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेलं आहे, तर तुम्हाला फ्युअल लेटर नक्कीच येऊन जाणार आहे. पण ज्या लोकांनी ॲप्लिकेशन करताना कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे नाही आहे, तेव्हा त्यांनी अपलोड केलेली नाही आहे आणि आत्ता ते जर लॉटरी विनर झाले असतील, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. कारण तुम्ही त्या कास्ट च्या बेसिसवर ॲप्लिकेशन केलेलं आहे. तुमच्याकडे जरी कास्ट सर्टिफिकेट असेल, तर व्हॅलिडिटीसुद्धा जे काही आहे ॲप्लिकेशन करताना मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या जर तुमचं अलाउड विथ कंडिशन असेल, तर तुम्हाला म्हाडाकडून जे ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलवरून रेफरन्स लेटरला रिक्वेस्ट करायची आहे. ते रेफरन्स लेटर जर माहिती नसेल, तर म्हाडाशी संपर्क करून ते रेफरन्स लेटर घ्यायचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. तर आपण जर बघितलं, तर आपल्या सरकारवर कास्ट सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करता येतं, पण कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपल्याला बार्टीची जी काही वेबसाईट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवाली कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम, ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लाय करायचं आहे. या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तुमच्या डिटेल्स भरायचं आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करून ते प्रोसेससाठी किंवा स्क्रुटनीसाठी द्यायचं आहे, व्हेरिफिकेशनसाठी द्यायचं आहे. तुम्ही जर बघितलं, तर प्रत्येक डिव्हिजन वाईज किंवा एरिया वाईज बार्टीचे ऑफिस आहे. जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, तर तुम्ही जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्ही डायरेक्ट त्या ऑफिसला व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. तर थोडक्यात जर प्रोसेस बघायची म्हटलं, तर तुमचा जो काही अर्ज आहे तो जात पडताळणी समितीकडे जात असतो. ऑनलाईन जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तरीही आणि ऑफलाईन केलं तरीही. तर ही वेबसाईट आहे, या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमच्या प्रवर्गामधून आणि ते नंतर जाणार आहे जात पडताळणी समितीकडे. जसं पुण्यातल्या जर कोणी ॲप्लिकेशन केलं, तर ते पुणे विभागीय जात पडताळणी समितीकडे जातं. किंवा तुम्ही डायरेक्ट जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, जसं प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड, जन्माचा दाखला, पत्त्याचा पुरावा, कुटुंबातले वडिलांचे जात प्रमाणपत्र असेल तर, किंवा नातेवाईकाचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या नातेवाईकामध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, तर तुमचं जे काही प्रोसेस आहे ती लवकरात लवकर होते, तुमचं व्हेरिफिकेशन लवकर होतं. तर हे जर डॉक्युमेंट असेल, तर खूप कमी कालावधीत तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळून जातं. शाळेचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा जी काही नोंद आहे तुमची, ती जुने पुरावे 1950 पूर्वीचे आजोबा वडिलांच्या शाळेचे दाखले, ज्यात की हे तुमच्या कास्टचं मेन्शन केलेलं आहे. जन्म किंवा मृत्यूचे दाखले 7-12, कुटुंबातील इतर जुने जात प्रमाणपत्र, स्वघोषणा, प्रतिज्ञापत्र किंवा अफिडेव्हिट. तुम्हाला ऑनलाईन जर म्हटलं, तर 1-2 दिवसात तुमचं ऑनलाईन जे काही डॉक्युमेंट अपलोड करून सबमिट करायचं काम पूर्ण होतं. 15 ते 30 दिवसामध्ये समितीकडून तुमची प्राथमिक तपासणी होते. त्याच्यात काही जर कमी असेल, तर तुम्हाला परत नोटीस येऊ शकते की डिफिशियन्सी आहे डॉक्युमेंटमध्ये, किंवा तुमचं वंशावळ तपासली जाते. जर गरज असेल, तर तुमची व्हिजिलन्स इन्क्वायरीसुद्धा, म्हणजे लोकेशनला जाऊन सुद्धा चौकशी होते. हिअरिंग असते, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेसुद्धा जाऊ शकतं. तर असं जर बघितलं, तर शेवटी 15 ते 30 दिवसामध्ये तुमचं जर तपासणी व्यवस्थित झाली, तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जारी होतं. त्याला जवळपास 4 ते 8 महिन्याचा कालावधी जातो. पण जर तुमच्याकडे ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल कोणाकडे, कुटुंबातील नातेवाईकाकडे, तर 60 दिवसामध्ये तुम्हाला ते येऊन जातं किंवा त्याच्यापेक्षाही लवकर येऊ शकतं. जर बघितलं, तर म्हाडासाठी हे कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग असेल, तर अलाउड विथ कंडिशन देतं, पण फायनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंतर
सबमिट करावेच लागते. ॲग्रीमेंट करण्यापूर्वी व्हॅलिडिटी सर्टिफिकेशन द्यावे लागते. म्हणजे व्हॅलिडिटी तुम्हाला तोपर्यंत POLS जनरेट होत नाही आहे. तर ही तुम्हाला काळजी घ्यायची. ज्यांचं कोणाचं कास्ट व्हॅलिडिटी अलाउड विथ कंडिशन असेल आणि त्यांनी ऑलरेडी अपलोड केलेली नसेल किंवा त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल, तर नक्की तुम्ही हे लवकरात लवकर काढून घ्या. आणि म्हाडालाही तसं वाटलंच तर लेटरमध्ये लिहून द्या की मी ॲप्लिकेशन केलेलं आहे, किंवा ॲप्लिकेशन केल्यानंतरचा जो काही रेफरन्स तुमच्याकडे असेल, कोणताही जर एखादा तुम्ही रेफरन्स जे काही कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतरचं जे काही रिसिप्ट वगैरे काही असेल, तर ती सबमिट करून म्हाडाला ऑफिसला जाऊन त्यांना रिक्वेस्ट करा. त्यांना रेफरन्स लेटरमध्ये लिहून द्या की मी हे ॲप्लिकेशन केलेलं आहे, जेवढं लवकर शक्य होईल तेवढं मी सबमिट करेल. अशा प्रकारे तुम्ही हा पण ट्राय करू शकता आणि ॲप्लाय लवकरात लवकर करून ठेवा. ज्यांना कोणाला आलेलं नाही आहे, त्यांचं डॉक्युमेंट जर अपलोड असेल, तर त्यांना ते POL लेटर नक्की येऊन जाणार आहे. त्यांनीही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि त्यानंतर सुद्धा प्रोसेसला वेळ दिला जातो, त्यामुळे काळजी करू नका. तर हेच होतं आजच्या व्हिडिओचं मोटो. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवले जातील. थँक्यू.